बोला म्हणजे खानदेश चला ठीक आहे बघा. रवी शहर ए पासून तर हे बघा, रवी शहर ए पासून तर बी पर्यंत आणि शहर बी पासून तर ए पर्यंतचा प्रवास किती पूर्ण करतो? 4 तासात. ठीक. त्याची एकूण प्रवासादरम्यान सरासरी वेग ताशी किती? 68.3 किलोमीटर. तर शहर ए पासून तर बी पर्यंत अंतर किती असेल? सिंपल असतं बघा. आता 2 सूत्रातला किती तासात? 4 तासात. ताशी किती? 4. सूत्रातला 2 सरासरी वेग किती आहे? 68. आता 2 1 गुणला इकडे काय येतो? 4 फायनल. इकडे 4 वर्गाला 2 फायनल. फक्त बस बाकी काही नाही बोलू. बेदुनी आता आपण तात्पुरता पॉईंट म्हणतो. काय दिसतं? 683. ठीक आहे. 3 दुनी 8 दुनी 16. 8 4 1 7 दुनी 12 ने 13. पॉईंट नंतर किती करे? किती आला नंतर? काय ऑप्शन मध्ये? सूत्रातला एक बस एका प्रवासादरम्यान 10 मिनिटात एक स्टॉपला तथा 5 मिनिटात अन्य स्टॉप सोबत 3.14 तासात 140 किलोमीटर पार करते. तर त्या बसचा सरासरी वेग किती? काय काढायचं आहे? सरासरी वेग बघा. एकदम सोपं आहे. बीजी वेळ कशात आहे? पूर्णांक उत्तर 3.1 त्याचं रूपांतर आपण करावं लागेल. आपण 4 × 12 12 ने 13 छेद झाला. आता तिची वेळ आहे 2 ठिकाणी दिली. एक 10 मिनिटात आणि एक 5 मिनिटात. 10 आणि 5 आता 15 जो आहे तो 60 चा भाग आहे. एक तास किती? 60 झाले. ठीक आहे. 15 1 15 15 चो किती आला? 1 छेद समस्या रूपांतर. आता 13 छेद 4 वजा 1 छेद काय आहे? बरोबर ना. 12 ते गेले किती? 13 ते गेले किती? 12. 12 छेद 4 1 4 4 3 ओके. उत्तराला काय होईल? ऑप्शन उत्तर आहे. आता अंतर किती आहे? 25. आपल्याला काय करायचं आहे? वेगाचं सूत्र काय? अंतर भागिला वेग. वेग बरोबर अंतर भागिला अंतर किती आहे? 1/7 भागिला ठीक आहे. 3 5 किती उरले? 1 बरोबर 0. केंद्रिक किती? ज्यावेळेस जी संख्या भागते ती छेदस्थानी जो भागाकार आहे तो समोर बाकी येते वर. 53.1/3 ऑप्शन क्रमांक यापैकी तुमच्या मनात ऑप्शन दिलेलं होतं. उदाहरण तो स्टँडर्ड आहे. पोलीस भरती होणार शिकवायला डेली लेक्चर बघत चला. ठीक आहे. बघा, एक व्यक्ती ताशी 6 किमी या वेगाने 30 किलोमीटर पार करतो
आणि शिल्लक 40 किलोमीटर 5000 पूर्ण करता येईल, तर त्या पूर्ण प्रवासात त्या व्यक्तीचा सरासरी वेग किती? इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता जे व्यक्ती ते 30 किलोमीटर प्रति तास किती आहे? 6. 6 म्हणजे 6 किलोमीटर प्रति तास 33 किलोमीटर पार केले. बरोबर आहे? 5 किलोमीटर आणि शिल्लक अंतर 40 तासात 5 तास. अंतर किती झाले? एकूण 33 आणि 40 100. हां, वेग पहिला, वेग दुसरा. पहिला किती? 5. अंतर काय? 5 36 5 8 40. साइड टाकायचा. केव्हा जेवढा गुणाकार राहिला सगळं चालूचा कार्यक्रम. गुणोत्तर आणि वेग 30 आणि 40 5 आणि 5 0 7 किलोमीटर प्रति. सरासरी वेग सूत्र दिले तुम्हाला. बघा, ए पासून बी पर्यंत एक कारचा वेग किती आहे? 7. इथलचा किती आहे? 7. आता सरासरी वेग ज्यावेळेस आपण काढत असतो त्यावेळेस 2x y x घेतो. हे सूत्र वापर. दोन सूत्रातला पहिला वेग किती? 60. दुसरा वेग किती? 40. पहिला वेग 60, दुसरा आता 40 गेला 40 गेला 60 गेला 60 गेला असं करायचं. आणि मल्टिपल राहिलं गुणाकार तर आपण करू शकतो. 2 गुणिले 60 गुणिले 60 40 बेरीज. हे दोन शून्य गेले, हा एक गेला. 7 दुनी 12 12 48 किलोमीटर पर. राम एक 95 मीटर लांबीच्या तलावात पोहत असतो. तो एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे आणि परत दुसऱ्या बाजूकडून यायला 190 मीटर अंतर 1 मिनिटामध्ये पार करतो. तर त्याचा सरासरी वेग किती? आपल्याला तलाव कितीचा आहे? लांबीचा. तो आला की तो जर 95 मीटर लांबीचा असेल तर त्याची बाजू किती? 190 मीटर. ठीक आहे ना? 90 90 5 आणि 5 झाले 190 किंवा 95 मीटरचा लांबीचा तलावामध्ये 190 आला तर याचं पुन्हा 2 करा तर रिटर्न येतो 95 इकडे 95 समजलं? तुम्हाला 190. आता तो 190 मीटर अंतर किती पार करतोय? 1 मिनिट. आता 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 36 कसं आहे रे? आता 190 आपण 1 मिनिटात पाहू का? नाही, मीटर पर सेकंद. जर सेकंद रूपांतर केला म्हणजे आता
ठीक आहे, शून्य गेला. आता 19 भागिला 3 सक 18 बाकी 6 3.16 मीटर पर सेकंद यापैकी एक बसचे ओडोमीटर एका प्रवासाच्या सुरुवातीला 3000 किलोमीटर आणि प्रवासाच्या शेवटी 3600 किलोमीटर अंतर एवढे रीडिंग दाखवते. जर पूर्ण प्रवासामध्ये एकूण 8 तास लागले असतील तर त्या बसचा सरासरी वेग किती? सुरुवातीला किती दाखवते? 3000, नंतर किती? 3600. गॅप कितीचा? टाइम किती लागला आहे? 8 च्या निम्मे 4, 6 च्या निम्मे 3. बरोबर? 4 च्या निम्मे 2, 3 च्या निम्मे 3. बरोबर? 2 च्या निम्मे 1, 3 च्या निम्मे किती? म्हणजे सरासरी वेग किती आला? 75 किलोमीटर आहे. असे तुम्हाला एकदम छान आणि सुंदर उदाहरण ते तुम्हाला परीक्षेला उपयोगात येतील. असे नेहमीच आपल्या YouTube चॅनलला तुम्हाला शेअर करून देण्यात येतील. गोरगरिबाच्या लोकांपर्यंत चॅनल पोहोचवा, चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटा उद्या. ठीक.